हेलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो गाइज मैं आ चुका हूँ अभी जुन्नर में, और जुन्नर में बहुत बड़ा डांस कंपटीशन होने वाला है। तो मिलते हैं, क्योंकि मैं अकेला आया हूँ यहाँ से और आपको लग रहा है कि मैं पैदल चल रहा हूँ, तो मैं तो 4 व्हीलर से आया हूँ। और जितने भी पार्टिसिपेट है वो मिलने वाले मुझे आगे, तो आप एंड तक बने रहो और ये वीडियो पूरा देखो, आज कौन विनर होगा। सो गाइज मैं पहुंच चुका हूँ और मेरे जो दोस्त है वो लोग इधर है। व्हाट्सअप ब्रो। अरे कुछ बोलो। क्या बोलते कुछ तो ये लग रहा है। अरे नहीं, चेहरा एकदम गोरा हो गया है। हम लोग अभी जा रहे हैं नाश्ता करने के लिए, और नाश्ता कराने वाला है अपना प्रतीक भाई, बहुत खुश है आज। तो मैं ही नाश्ता कराने वाला हूँ और पैसे ये लोग देने वाले हैं। भरने वाला है क्योंकि आज बहुत खुश है वो, कल से खुश है वो। यस यस, मचा रहा है भी कर रहा है गाइस। तो गाइज अभी हम लोग आ चुके हैं स्टेज के इधर, और स्टेज देखने वाले हैं। आज बहुत बड़ा कंपटीशन होने वाला है सोलो का। सो सबको ऑल द बेस्ट। अभी हम लोग रेडी होंगे। यस यस, और बहुत मजा आने वाला, अच्छे से परफॉर्मेंस देखने मिलने वाले। तो अभी आपको हम दिखाने वाले स्टेज। ये आज का स्टेज होने वाला है। यहाँ पे ये सैंडी आ चुका है, सैंडी नहीं। सो गाइज ये है स्टेज, और ये सैंडी ब्रो, और ये माँ वाला स्टेज है। यस यस, वाइब वाला स्टेज है, खतरनाक वाला स्टेज है, बहुत बड़ा, खतरनाक बड़ा स्टेज है। मस्त मस्त। आप एंड तक बने रहो, क्योंकि आज बहुत बड़ा कंपटीशन होने वाला है। और ये सोलो कंपटीशन है, कल ग्रुप का कंपटीशन होगा। आज सोलो तो सोलो के लिए हम लोग आए हैं। तो गाइस देखो ये वीडियो एंड तक, और मिलते हैं गाइस। तो गाइस आ गए हम लोग प्रतीक सिंघाने के ब्लॉग में। गाइस इतनी सुंदर प्लेस है, और ये व्यूज देख रहे हो। भीमराव अंबेडकर की जयंती के लिए सजाया गया है। यस यस, और जयंती के दिन भी वन लव, ना 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 वन लव। बहुत बड़ा सीन होने वाला है, क्योंकि उस दिन मेरा जन्मदिन है, और कभी था बर्थडे 14 अप्रैल। वन लव, ना 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 ना। यस गाइस, पार्टी मिली। यस यस, चैनल को सब्सक्राइब करो और पुणे आके पार्टी में खेलो। यस। उसी दिन कंपटीशन है, और कंपटीशन जीता तो जीतने तो वाला हूँ मैं, इतना तो फिक्स है मेरा। सो गाइस हम लोग निकल चुके हैं अभी कंपटीशन के लिए, वेन्यू पे जाने वाले वेन्यू पे जा रहे हैं। और बहुत अच्छा स्टेज है, और जज के लिए भी हमने बात करके ऊपर करवाया है। बहुत सारी चीजें हमने चेंज ऊपर कराया, मतलब आसमान में नहीं बिठाया, तो ऊपर बिठाया देखने के लिए। और ये माहौल देखिए, बाहर देखिए, फोन निकालो, बाहर डाल दो, फोन गिरा दो। तू ब्लॉग में बोल रहा है, घर पे बोल रहा है सिचुएशन को। सो मिलते हैं लोकेशन की यहाँ पे। और सो गाइस हम लोग जा रहे हैं अभी स्कूल में, और स्कूल में वहाँ पे रुकाने वाले हैं, और वहाँ पे एक एक करके परफॉर्म करेंगे सब लोग। तो मिलते हैं गाइस। यहाँ पे जितने भी लोग हैं ये बैठे हैं। एक ही दिन है डान्स आहे. आता काय माहिती किती नंबरला तुमचा कधी? हे अबे 3 नंबरला डान्स आहे तुझा. माझा? मी नाही नाचणार आहे लवकर. भाई तो करावंच लागणार बोलला. खरंच सांगून गेलाय बरं का तू. मी नाही करणार. मार्किंग कमी करतो बोललाय भाई. सांगून गेलाय तो नंबर वाईज हे करायचंय म्हणून. हे बघ लिस्ट आहे माझ्याकडे तुझं नाव. आहे आणि तिचे गीताचे बोल आहेत 36 नखरेवाली रिद्धी भोर. एक सुंदर थीम आहे. इशिता बरवड फ्रॉम पुणे. एक सुंदर थीम आहे कचऱ्यावाली. तर तिच्या थीम मधून एक सुंदर कल्पना आपल्या पुढे मांडणार आहे. तिच्या मनातली जी भावना आहेत, आपण बऱ्याच वेळा एखाद्या महिलेला म्हणतो ही कामवाली आहे, ही साफसफाई करण्यावाली आहे, ही कचऱ्यावाली आहे. पण ज्यावेळेस अगदी गाणं सुरू होईल त्याच्या मध्यंतरामध्ये आपल्याला कळणार तिचा म्हणण्याचा उद्देश काय आहे. बरोबर.
राहुल गौड फ्रॉम नवी मुंबई. अरे ये तो कैप है, किसकी होगी? अच्छी लग रही है, पहन के देखता हूँ. पुढच्या स्पर्धकाकडे जाऊया. नाव मला तर थोडंसं आपण राखून देऊ. ते मी नऊवारी साडीत ठाणे सुंदर वर्मा फ्रॉम ठाणे. लाईट बंद करो, लाईट चालू करो, लाईट चालू करो, लाईट चालू करो. आणि आता जो कलाकार आहे त्या कलाकाराला आपण या ठिकाणी निमंत्रण घेऊया. नैतिक नगरकर फ्रॉम पुणे. नैतिक नगरकर. गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंत आली तर माजू नये. तसं आहे, नंबर आला म्हणून खूप छाती डोकून सगळ्यांना सांगत सुटणं ते पण अतिशय योग्य होत नाही. आपण अजून कसं बेटर करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं. ज्यांचा नंबर आला नाही त्यांनी परीक्षकांच्या भोवती गराडा घालून त्यांना विचारायचं नाही सर माझं कुठं चुकलं, माझे मार्क दाखवा. तो तुम्हाला अधिकार नाही. म्हणजे मी परीक्षकाकडे माहिती देण्याचं कारण असं आहे, तुम्ही जे जजिंग केलेलं आहे ते करत असताना किती हार्ड होतं किंवा कुठल्या बेसवरती तुम्ही नंबर दिले तेच कळणं गरजेचं नाही. हॅलो, आवाज येतोय माझा? सगळे झोपले का? नाही तर जजमेंट खरंच खूप टफ होतं ह्या वेळेचं, सगळ्यात खतरनाक. कारण 3 जज आहे आम्ही. माझी वेगळी जजमेंट, सरांची वेगळी जजमेंट आणि त्या सरांची वेगळी जजमेंट. कारण सगळ्यांचा नजरिया खूप अलग अलग आहे. मी प्रेझेंटेशन, म्युझिकलिटी, क्रिएटिव्हिटी आणि ओव्हरऑल म्हणलं त्याचा परफॉर्मन्स, त्यानं काय नवीन घेऊन आले, त्याचं कॅरेक्टर, त्याची बॉडी लँग्वेज काय बोलते, कसं प्रेझेंट केले आणि शहाणा परफॉर्म म्हणजे मॅच्युअर परफॉर्मन्स कसा केला कोणी. सो ह्या बेसिसवर आम्ही जजमेंट केले. माझी वेगळी आहे, ह्यांची वेगळी आहे, त्यांची वेगळी, आणि या तिघाचं मर्च मार्क करून आम्ही जजमेंट पूर्ण केलेलं आहे मनावर धोंडा ठेवून. कारण एवढं टफ होतं आणि विभागून कुणाला दिलं प्राईज नाही. 2 असे व्यक्ती आहेत, मी नंतर सांगेन प्राईज वितरण झाल्यानंतर. खूप टफ आहे, खूप टफ. पण काही मार्कानुसार, XYZ मार्कानुसार, काही अर्धा मार्कानुसार, थोडा मार्कातला थोडं, ह्या गोष्टीमुळे थोडं नो डिवाइड. आपण काय करू, कॉम्पिटिशन आहे सर. तर आपण कॉम्पिटिशन नियमाने चालावं लागेल. सो सर्व डान्सरला ऑल द बेस्ट. बस, थँक्यू सो मच सर. थँक्यू. होती आज याच्या आधी आम्ही खूप सारे कॉम्पिटिशन जज केलेले आहेत, काही रियालिटी शोज केलेले आहेत, पण प्रत्येकाने तेवढाच 100% आपला दिला आहे. काही वेळेला अर्धा मार्कच जातो, पण त्याच्यातनी हताश होऊन जाऊ नका. कारण प्रत्येकाचा एक विजिबिलिटी वेगळी आहे. त्याची विजिबिलिटी वेगळी आहे, माझी विजिबिलिटी वेगळी आहे, याची विजिबिलिटी वेगळी आहे. तर तो पूर्ण ओव्हरऑल ग्राफ आम्ही एक कॅल्क्युलेट करून काही मार्क्स ठरवलेले आहेत आणि त्याच्यातून ते 3 नंबर झालेले आहेत. पण सगळे ओव्हरऑल छान होते. दॅट्स इट. सुरुवातीला पहिला मान आपण देऊया 3ऱ्या क्रमांकाला. रोख रक्कम 10,000 रुपये आहे आणि एक ट्रॉफी आहे. या 10,000साठी सौजन्य संतोष डुमरे, चैतन्य ज्वेलर्स ओतूर यांच्या माध्यमातून आहे आणि मधुकर शेख काजळे साहेब स्वराज्य मित्र मंडळ यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. याचं बक्षीस वितरण करण्यासाठी अल्फा डान्स अकॅडमीचे ओनर आमचे मित्र विजय प्रजापती सर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या बक्षिसाचं वितरण करावं.
प्रदीप गुप्ता. मी त्या दिवशी एक वाक्य सांगितलं की नावाने यात्रा भरली जाते, जत्रा भरली जाते, असं नाव आहे प्रदीप गुप्ता. Congratulations, फाइनली ट्रॉफी अपने ग्रुप में आ गई. यस ब्रो. अब ब्रो अब पार्टी देने वाला है. बोलो तो पार्टी तो बनती है. पार्टी चाहिए. यस यस यस. बहुत अच्छा लग रहा है हमको, बहुत अच्छा लग रहा है हमको. लिटरली बहुत खुश हूँ. यस 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 यस. ऐसा लग रहा है ना आसाम का बाहर निकल गया. लिटरली हाँ कि भाई मिलना चाहिए. यस गाइस, सो खुशी, बहुत मजा आया मुझे. कॉफी इतनी सुंदर है ना, जितना बोलूँ कम है. यस ब्रो, यस ब्रो. तो नेक्स्ट कंपटीशन में मिलते हैं. यूं ही बनाते रहो, चैनल को सब्सक्राइब करना ना भूले, और नेक्स्ट कंपटीशन में मिलते हैं गाइस. तो बाय बाय, पीस आउट.